मी तर आलो होतो फ्रूट घ्यायला, कारण की आपल्याला जायचं होतं आज आपल्या काकांना बघायला. काकांचा ऍक्सिडेंट होऊन गेला होता, तर मी गेलो होतो बघायला. तर राम राम मित्रांनो, मी तुमचा लाडका विशाल आणि मी निघालो होतो आता ऑटो बुक करायला. तर मी ओला बुक करून झाली होती आणि मी फायनली निघालो होतो काकांना भेटायला. माझ्यापासून तर ते 11 किलोमीटर आलेलो होतं ते. आणि मग मी दादा सांगून दिलं, म्हटलं फ्रूटचं दुकान पण थांबवून घ्या. मग मस्त सफरचंद वगैरे घेतले आणि फायनली मी काकांच्या दवाखान्यात पोहोचलो. काकांना तर आता खूप भारी वाटतंय आणि मग म्हटलं चला आता आपण जाऊ आपल्या कॅफेला. तर म्हटलं कॅफेला तर जायचंय, पण आपल्याला ना टाइमवर रिक्षा पण भेटली पाहिजे. तर फायनली रिक्षा पण भेटली आणि मग मी निघालो जाण्यासाठी. मग कॅफेला जाऊ म्हटलं, पण ऊन मित्र खतरनाक आहे मित्रांनो, विचारूच नका. डायरेक्ट पोहोचून गेलो होतो कॅफेला पोहोचून बघितलं तर यांनी तर काही लाईट लावले नव्हते. म्हटलं चला आपणच लाईट लावून देऊ नाही का आता. मग लाईट वगैरे लावून झाले. म्हटलं वडापाव जेवायला खूप भूक लागली. मग मी चपाती वगैरे पार्सल घेऊन आलो होतो. मस्त जेवण वगैरे केलं आणि बघितलं तर आपले सर पण येऊन लागले होते आज गावाकडनं. तर सर ते पण आले आणि सर त्यांना द्यायची होती 3-4 दिवसाची कॅश, पूर्ण मागाच्या कडेच होती मित्रांनो. कॅश वगैरे दिली आणि मस्त आंब्याचा ज्यूस बनवला होता सरांनी ना. आंबे घेऊन आले होते घरून. मस्त आंब्याचा ज्यूस वगैरे पिला. इथं मावशी पण आंब्याचा ज्यूसचा आस्वाद घेते. मस्त आता आंब्याचा ज्यूस वगैरे पिला. तर चला मित्रांनो, ब्लॉग वगैरे आवडेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करून द्या तुमच्या छोट्या भावाला.